2022 मध्ये रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आणि हे युद्ध आजही सरलेलं नाहीये. परंतु या 3.5-4 वर्षाच्या काळामध्ये भारत अत्यंत ठामपणे रशियाच्या पाठीशी उभा राहिला. सगळं जग रशियाच्या विरोधात गेलं होतं, परंतु भारताने कधीही रशियाची साथ सोडली नाही. 2023 मध्ये भारतामध्ये G20 समिट झालं होतं आणि या समिटमध्ये भारतावर असा दबाव होता की रशियाचा निषेध करणारा एखादा ठराव या समिटमध्ये मांडला जावा. परंतु भारताने आपली मुत्सद्देगिरी पणाला लावली आणि अशा प्रकारचा कोणताही ठराव या समिटमध्ये येणार नाही याची काळजी घेतली. भारतावर अमेरिकेकडून मोठा दबाव होता की रशियाकडून आपल्याला जे स्वस्तात तेल मिळतं ते तेल घेणं आपण बंद करावं, परंतु भारताने ते सुद्धा जुमानलं नाही. पश्चिम आशियातील युद्धामुळे भारत आता काहीसं अडचणीत आलेला आहे, कारण इंधन आणि खतं ही भारताची 2 मर्मस्थळं आहेत आणि ही मर्मस्थळं या युद्धामुळे थोडीशी छेडली गेलेली आहेत. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मोंतोरोव भारतामध्ये आले होते आणि त्यांनी भारताला ठामपणे ग्वाही दिली की इंधन आणि खताचा जो पुरवठा आहे तो रशियाकडून अव्याहतपणे सुरू राहील. आता खरीपाचा हंगाम समोर आहे आणि अशा काळामध्ये युरियाचा जो पुरवठा रशियाकडून भारताला होतो तो पुरवठा 40% वाढवण्याची घोषणा या काळामध्ये या भेटीच्या दरम्यान मोंतोरोव यांनी केलेली आहे.